नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फूड बाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। नेहमीपेक्षा वेगळी चव देणारा आणि झटपट बनणारा नाचणी मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। महिनाभर टिकणारा हा नाचणी मुरमुऱ्याचा चिवडा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर पाहूया। मंडळी, हे आहे नाचणीचे मुरमुरे। हे पाकिट मला डीमार्ट मध्ये मिळाले। नाचणी मुरमुऱ्याचे हे 200 ग्रॅमचे पाकिट आहे। हे पाकिट आपल्याला डीमार्ट मध्ये 28 ते 30 रुपयाला सहज मिळते। नाचणीचे मुरमुरे आपल्याला किराणा दुकानामध्येही मिळू शकतात। नाचणीचे मुरमुरे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे। चाळणीने चाळून घेतल्यामुळे मुरमुऱ्यातील बारीक कचरा निघून जातो। इथे मी थोडे थोडे मुरमुरे चाळणीमध्ये घेऊन चाळून घेतले आहे। कुठल्याही मुरमुऱ्याचा चिवडा बनवताना मुरमुरे नेहमी चाळणीने चाळून घ्यावे, त्यामुळे त्यातील बारीक कचरा निघून जातो। एका डिश मध्ये आपण पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर, त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे। इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। नाचणीच्या मुरमुऱ्यांना स्वतःची अशी काही चव नसते, त्यामुळे आपण अशा प्रकारे लसूण ठेचून टाकला की चिवड्याला खूप छान चव येते। लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही जर लसूण खात नसाल तर यामध्ये लसूण नाही घातला तरी चालेल। अशा प्रकारे लसूण आपल्याला अगदी जाडसर कुटून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। चिवडा बनवण्यासाठी इथे मी एक जाड बुडाची कढई गॅसवर गरम करायला ठेवली। यामध्ये अगदी मी अर्धा चमचा तेल घातले। या तेलामध्ये आपल्याला नाचणीचे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे। कुठल्याही प्रकारचा मुरमुऱ्याचा चिवडा बनवताना मुरमुरे नेहमी 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे, त्यामुळे आपला चिवडा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो। मुरमुरे भाजून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले मुरमुरे अगदी कुरकुरीत भाजून झाले आहे। मुरमुरे भाजून झाले की बाजूला काढून ठेवले व कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले। तेल गरम झाले की त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घातले। शेंगदाणे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। गॅसची फ्लेम कमी असताना हे शेंगदाणे आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे तळून झाले की बाजूला काढून ठेवायचे। यामध्ये अर्धी वाटी बारीक कापलेले खोबरे घालायचे। खोबरे आपल्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तुम्हाला आवडत असेल तर चिवड्यामध्ये तुम्ही डाळ व तळून घालू शकता। खोबऱ्याचे काप तळून झाले की बाजूला काढून ठेवायचे। इथे मी 25 ते 30 कढीपत्त्याची पाने घेतली। कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून नंतर यामध्ये घातली आहे। अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही पाने आपल्याला तळून घ्यायची आहे। कढीपत्ता तळून झाला की बाजूला काढून ठेवायचा। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या, त्या यामध्ये घातल्या आहे। मिरच्या आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। मिरच्या तळून झाल्या की बाजूला काढून ठेवायच्या। लसूण आपण खलबत्त्यामध्ये बारीक केला होता, तो यामध्ये घालायचा आहे। लसूण आपण अगदी तांबूस रंग येईपर्यंत तळून घेतला आहे। लसूण तळून घेत असताना गॅस थोडा वेळ बंद करायचा, त्यामुळे आपले तेल थोडे थंड होते। यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालायचे। तीळ परतून झाल्यानंतर यामध्ये हिंग, हळद, लाल मिरची पावडर घालायची। सर्व साहित्य व्यवस्थित हलवून घ्यायचे व गॅस पुन्हा ऑन करायचा। अशा प्रकारे तेल थंड करून मिरची घातल्यामुळे मिरचीला अजिबात काळपट रंग येत नाही। तुम्ही पाहू शकता आपल्या मिरचीचा रंग अगदी जशाचा तसा आहे। मिरची परतून झाली की यामध्ये भाजून घेतलेले नाचणीचे मुरमुरे घालायचे। त्याचबरोबर यामध्ये आपण तळून घेतलेले सर्व साहित्य घालायचे। सर्व साहित्य अगदी एकजीव होईपर्यंत हलवत राहायचे। पौष्टिक असा हा नाचणीचा चिवडा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांसाठीच खूप चांगला आहे। ज्यांना शुगर आहे त्यांनी असा हा नाचणीचा चिवडा बनवून ठेवला की येता जाता कधीही खाता येतो। 1 ते 2 मिनिटे आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। सर्व साहित्य छान मिक्स झाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे।
त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडर घातल्यामुळे चिवड्याला खूप छान चव येते। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा पिठी साखर घालू शकता। चिवड्यामध्ये पिठी साखर आणि आमचूर पावडर घातल्यामुळे चिवड्याला छान आंबट गोड चव येते। सर्व साहित्य घातल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिटे आपल्याला हा चिवडा हलवून घ्यायचा आहे। असा हा नाचणीचा चिवडा थंड झाला की हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचा। 1 महिना सहज टिकतो। कुरकुरीत आणि चविष्ट असा हा नाचणीचा चिवडा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता। तुमची मुले हॉस्टेलला असेल तर त्यांनाही देऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता। जिभेला अगदी वेगळी चव देणारा आणि अगदी झटपट बनणारा असा हा नाचणीचा चिवडा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सर्वांनी नाचणी मुरमुऱ्याचा पौष्टिक चिवडा नक्की बनवा। चला तर मंडळी, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।